तर मित्रांनो, आपण एक गोष्ट करणार आहे आज, की टाकाऊ पासून टिकाऊ कसं बनवलं जातंय ते आपण आज बनवतो. त्यासाठी बघा, एक गोष्ट करायची आहे आपल्याला, टिकाऊ आणि ती कुणाच्या तरी उपयोगात आली पाहिजे अशी आपण एक वस्तू बनवणार आहोत, एक गोष्ट बनवणार आहोत. तर ती कशी बनवायची आणि काय बनवायला ते बघा, तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल. तर मित्रांनो, त्यासाठी बघा आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत त्या सुरुवातीला सांगतो. तर मित्रांनो, आता बघा आपण कोणकोणत्या वस्तू घेतल्या जे की घरामध्ये आपण ठेवून दिलेले आहेत, टाकून दिलेले स्टोअरमध्ये आहेत, त्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत. तर त्या कोणत्या बघा, एक वाटी किंवा एक भरणी घ्या. एक भरणी घ्या तुम्हाला जर, किंवा एखादी मोठ्या असं खालचा पृष्ठभाग असलेली प्लेट घ्या. आता माझ्याकडे हे होतं अवेलेबल म्हणून मी घेतलेलं आहे. तुम्ही त्यानंतर कुठली गोष्ट घ्या तर पाहिजे अशी पाणी बॉटल घ्या जी की तुम्ही टाकून देता, पण ती पाणी बॉटल घेताना त्याला टोप सुद्धा असलं पाहिजे. या टोपणा सकट ती पाणी बॉटल घ्या. अशी कुठलीही प्रकारची घ्या, तुम्ही ही घ्या किंवा तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती घ्या. त्यानंतर आपल्याला एक घ्यायचा आहे हा अशा प्रकारचा नट. काय हे बघा, कुठलाही घ्या तुम्हाला जसा पाहिजे तशा पद्धतीने घ्या. माझ्याकडे हा सापडला, मी एक भेटला म्हणून हा घेतलेला आहे. तुम्हाला जसा घ्यायचा आहे तसा घ्या, छोटा घ्या मोठा घ्या कसाही घ्या साईजला. आता मला हा अवेलेबल होता माझ्याकडे त्याच्यामुळे मी हा घेतलेला आहे. आता बघा पुढं काय करायचं ते प्रोसिजर कशा पद्धतीने ते करू. चला चल. तर मित्रांनो, अशा प्रकारची एक आपल्याला वाटीसारखा आकार करून घेतलेला असण्याचा, ती कशासाठी लागणार बघा. तर मित्रांनो, या वाटीसारख्या आकाराच्या एका वाटीला तुम्ही काय करा, एक मध्यभागी वेज पाडा, जेणेकरून हे वेज या नटापेक्षा नट जावं इतकंच बनवा. आणि या टोपणाला सुद्धा एक मध्यभागी वेज पाडा, म्हणजे दोन्ही आपल्याला एकमेकावरती ठेवायचे, जे की अशा पद्धतीनं. त्याच्यामुळं दोन्ही एकमेकाला व्यवस्थित वेज पाडून घ्या. तर बघा कसं. तर मित्रांनो, याला असं मध्यभागी वेज पाडून घ्या. बळपाड ह्या वेजात घालतो, ह्या वेजात घाल, दिसतंय बघ तर नाही, ह्या नटानं तिथंच घालतो. बघा तेवढं बघा, हे अशा पद्धतीनं ह्या नट जावं इतकाच वेज पाडून घ्या. छान, गुड. तर मित्रांनो, असं सेंटरला एक वेज पाडून घ्या. तर मित्रांनो, आता बघा काय करायचं आहे की याच्यामध्ये जो आपण सेंटरमध्ये वेज पाडलेला आहे त्या वेजामध्ये तो नट आहे तो घालून घ्या. असं व्यवस्थित फेट बसून घ्या. बघा, हा दोन साईडनं पण तुम्हाला नट दिसू शकतो. हा अशा पद्धतीने व्यवस्थित आतमध्ये बसून घ्या. हे बघा तुम्हाला दिसतोय व्यवस्थित पद्धतीने. तर मित्रांनो, हा बघा नट इकडून जाऊन इकडून आलेला आहे. तर अशा पद्धतीने घ्या बसून. आणि त्यानंतर हा जो आहे बघा, हा बॉटलचं टोपण, याला पण आपण वेज पाडून घेतलेला आहे. तर हा या वेजावरती व्यवस्थित बसून घ्या. बघा कसं बसवतोय, बघा एकदम व्यवस्थित बसलेला आहे. आता बघा हा नट सुद्धा हलत नाही, अशा पद्धतीने बसून घ्या. त्याच्यानंतर बघा पुढे काय करायचं ते आपण पाहू. तर मित्रांनो, आपली जी बॉटल आहे या बॉटलला तुम्ही या ठिकाणी वेज पाडून घ्या. तर मित्रांनो, बघा हे अशा पद्धतीने झालेलं आहे. ही बॉटल या टोपणावरती व्यवस्थित बसून घ्या. तर हा पाणी आणलेला आपण बघू की कशा पद्धतीने होईल. आपण जे केलंय व्यवस्थित सक्सेस झाले का नाही बघूया. तर मित्रांनो, बघा आता सध्या सगळं रिकाम आहे, याच्यामध्ये आपण पाणी नाही भरलेलं. अशा पद्धतीने टोपण व्यवस्थित लागावं अशा पद्धतीने बनवून घ्या. बघा किती छान पद्धतीने बनलेला आहे. तर मित्रांनो, आता बघा पुढे काय करायचं आपण पाहूया. तर मित्रांनो, बघा याच्यामध्ये पाणी भरून घेऊ आपण. हर्षू, पाणी भर, पाणी भरी. बघा मित्रांनो, असं पाणी भरायचं. तर मित्रांनो, आपण बॉटलमध्ये पाणी भरलेलं आहे.
तर मित्रांनो आता बघा याचा कशा पद्धतीने आपण उपयोग करून घेऊया. टाक नको ते टाक नको. तर मित्रांनो एक बघा व्यवस्थित पद्धतीने फिट झालेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करू बघा, त्याला उलटा करून बघूया. बघा पाणी बघा या वेदातून येते मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण बघू आपलं कसं झालेलं आहे. तर मित्रांनो बघा याच्यामधून पाणी ऑटोमॅटिकली. तर मित्रांनो बघा कशा पद्धतीनं झालेलं आहे. बघा पाण्याच्या जोपर्यंत बुडबुडे आहेत तोपर्यंत का आपल्याला पाणी खाली चाललेलं दिसतंय. आणि ज्या वेळेला ते अर्ध भांडं भरेन हा थांबला आपलं इथलं पाणी थांबलं जाईल. तर त्यावेळेला एक वाटी आपलं जोपर्यंत पाणी त्या वेदापर्यंत येणार नाही तोपर्यंत पाणी चालूच राहील. बघा कशा पद्धतीने बनवलेलं आहे आपण. बघा पाणी चाललेलं आहे खाली. बघा आता बघा आपण काही करत नाही त्याला मित्रांनो. आता पाणी थांबलेलं आहे बघा. आणि ज्या वेळेला मित्रांनो बघा आता हे कशा पद्धतीने आहे. आता आपण एक छोटं काहीतरी घ्यायला याचं टोपण हे पटकन. तर मित्रांनो बघा आता आपण याच्यामधलं पाणी छोटं ते मधलं पाणी काढण्यात जाऊ असं. तर मित्रांनो बघा आपण आता मधलं पाणी काढल्यानंतर परत पाणी त्याच्यामध्ये वरचं येणार आहे. बघा आपण आपल्याला काय नसल्यामुळे आपण टोपण घेतलेलं आहे. बघा मित्रांनो पाणी जसं आपण काढू त्या पद्धतीने पाणी आता ते बरोबर लेवल झालं. थांबा त्यानंतर बघा आता याच्याने पाणी काढलं की आणखी बुडबुड येणार. आता बघा मित्रांनो ज्या वेळेला याच्यामधलं आपण पाणी थोडंसं काढून घेऊ त्यावेळेलाच वरचं पाणी खाली येणार. म्हणजे ज्या वेळेला खालचं पाणी संपणार आहे हे बघा टोपणभर पाणी आपण काढलेलं आहे. टोपणभर पाणी त्याच्यात येणार आहे. बघा आपण काहीच करत नाही त्याला. बघा टोपणभर काढलं टोपणामध्ये थोडंसं घेतलेलं आहे. बघा टोपणभरच येणार वरून. नका बघा लगेच काढल्या बुडबुड्या. बघा आहे का नाही. बघा बुडबुड्या लगेच आपण पाण्यामध्ये घातलो आणि काढल्या बुडबुड्या चालणार. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण ही वस्तू बनवलेली आहे जी की उपयोगात येईल. आणि ती कुणाच्या म्हणजे असं म्हणता येईल की एखादा जर पक्षी पाणी पित असेल आणि त्याचे तो पाणी संपत येत असेल तर वरचं पाणी खाली येण्यासाठी मदत होईल. आणि या आपल्या कामामुळे एखाद्या चिमणी किंवा एखाद्या कुठल्याही पक्ष्याची तहान भागली जाणार आणि त्याचा आनंद आपल्याला नक्कीच मिळणार. तुम्हीसुद्धा नक्की करा आणि तहानलेल्या पक्ष्यांना पाणी पाजा व त्यांचं संरक्षण होण्यासाठी मदत होईल व उन्हापासून त्यांना तहानलेल्या पक्ष्यांना त्यांची तहान भागवली जाऊ शकते. यासाठी एक केलेला हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. बाय मित्रांनो.